हॅलो स्टुडंट, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील न्यूमेरिकल आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट केले होते. फर्स्ट लेसन आपण कंप्लीट केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये सेकंड लेसन चं बेसिक मी सांगणार आहे. तर सेकंड लेसनच्या काही मूलभूत क्रिया आधी आपण समजून घेऊया आणि नंतर लेसनला स्टार्ट करूया. तर लेसनमध्ये पहिले दिलेलं आहे आपल्याला की काही कसोट्या दिलेल्या आहे आपल्याला. 2ची कसोटी, 4ची कसोटी, 8ची कसोटी. तर हे वन बाय वन मी तुम्हाला सांगते. तर 2ची कसोटी अशी आहे की जी संख्या समसंख्या असेल त्या संख्येला 2 भाग जातो. म्हणजे कोणतीही संख्या जर आपल्या समोर आहे आणि ती सम आहे तर त्या संख्येला 2 भाग जातो. फॉर एक्झाम्पल जर इथे दिलेलं आहे 42. ठीक आहे. तर एकक स्थानचा अंक बघायचा आपण 2 आहे. फॉर एक्झाम्पल इथं 58 दिलेला आहे, 96 दिलेला आहे. तर एकक स्थान बघायचा. ही जर समसंख्या असेल किंवा 2च्या पहाड्यामध्ये येणारी म्हणजे 0, 2, 4, 6 या संख्या असेल तर त्या संख्येला 100% 2 भाग जातो. आपण देऊन बघू शकता की या संख्येला 2 भाग जाणारच आहे. बघा इथं 42ला 2 भाग जातेच. बे 2 4 आणि इथं खाली घेतले 2, बे के बे, खाली आली बाकी 0. तर पूर्ण भाग जाण्याचा अर्थ असतो की खाली बाकी 0 आली पाहिजे. ठीक आहे. तसं तर कोणत्याही संख्येला आपण कोणत्याही संख्येनं भाग देऊ शकतो, बट बाकी आपल्याला 0 पाहिजे. त्याला म्हणतात की पूर्णपणे भाग जाणे. ठीक आहे. तर 2ची कसोटी ही आहे. तर 4ची कसोटी आपल्याला असे म्हटलेली आहे की जर दशक स्थान आणि एकक स्थानी इथं 0 असेल, इथं बघा 700 हे आहे, तर या संख्येला 4 भाग जाणार आहे. किंवा एकक आणि दशक स्थानला 4 भाग जाणारी संख्या असेल तर त्या संख्येला 4 भाग जातो. म्हणजे जर असं असेल तर आपण फक्त संख्या बघून 4 भाग जातो किंवा नाही हे डिसाईड करू शकतो. आणि सेम 8ची कसोटी पण अशीच आहे की ज्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक, बघा इथे एकक, दशक आणि शतक स्थानचे जे अंक आहेत त्याला 8 भाग जातो, त्या संख्येला 8 भाग जातो. जर आपल्याला 4ची आणि 8ची कसोटी लक्षातही नाही राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त 2ची कसोटी जर लक्षात राहिली तर आपण 2 या संख्येनं वारंवार भाग देऊ शकतो. नेक्स्ट 3ची कसोटी आहे की ज्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत असेल. म्हणजे एखादी संख्या आपण इथे घेऊ, त्या संख्येची जर बेरीज 3च्या पटीत असेल, इथे बघा 2 + 1 झाले 3 आणि 3 आणि 3 झाले 6, म्हणजे 3च्या पटीत आहे. तर या संख्येला 3 भाग जाणारच आहे 100%. ही संख्या 3 अंकी असो, 4 अंकी असो किंवा 5 अंकी असो. इथं आपण बेरीज करून बघायची. बघा 2, 1, 3 अशी उभी मांडणी करून किंवा आडवी. तर ही याची बेरीज आली 6. ही 3च्या पहाड्यात येते, म्हणजे 3 या संख्येला भाग जातो. जर बेरीजेले 3 भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. म्हणजे मी इथं 213ला 3 भाग देऊन दाखवते. 3 7 21, खाली आले 3, 3 1 3. ठीक आहे. म्हणजे या संख्येला 3 भाग जाणार आहे. 6ची कसोटी बघा काय आहे की ज्या संख्येला 3 भाग जातो त्या आणि ती संख्या जर सम असेल तर त्या संख्येला 6 भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी इथं एक संख्या लिहिते 324. जर याची आपण बेरीज केली 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, तर यांची बेरीज आली आपली 9, म्हणजे या संख्येला 3 भाग जातो. आणि ही संख्या सम पण आहे, म्हणजे या संख्येला 6 पण भाग जाईल. मी देऊन दाखवते भाग. 6 पंचे 30, खाली आले 2 आणि आले 4, 6 चूक 24. ठीक आहे. हे बघा खाली आले 0, तर या संख्येला 6 भाग गेलं. तर ज्या संख्येला 3 भाग जातो आणि ती संख्या सम असेल, हे बघा सम संख्या आणि 3 भाग जातो, तर या संख्येला 6 पण भाग जातो. तर आपण फक्त 3ची कसोटी जरी लक्षात ठेवली तरी चालेल. आपण 3ची कसोटी 2 वेळा लावू शकतो. सेम 3च्या कसोटीसारखीच आपली 9ची कसोटी आहे की संख्याची बेरीज करायची आणि जर ती 3च्या पटीत असेल, म्हणजे 3च्या पहाड्यात येणारी असेल, तर त्या संख्येला 3 भाग जातो. ठीक आहे. संख्या इथं बघा एक संख्या एक्झाम्पल दिलेली आहे. 1 आणि 3 झाले आपले 4, 4 आणि 8 झाले आपले 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18. तर या संख्येची बेरीज आली 18. तर 18 हे 9च्या पहाड्यात येते ना, म्हणून या संख्येला 9 भाग जातो. आणि ज्या सेम 6च्या कसोटीमध्ये आपण बघितलं होतं की समसंख्या आहे आणि 3 भाग जाते, तर त्याला 6 भाग जाते. सेम याच्यामध्ये पण तेच आहे की समसंख्या आहे आणि 9 भाग जाते, तर त्या संख्येला 18 पण भाग जातो. तर या सर्व कसोट्या लक्षात न ठेवता आपण फक्त 3ची कसोटी लक्षात ठेवली तरी चालेल. 3ची कसोटी आपण वारंवार लावू शकतो आणि वर 2, 4, 8 पैकी आपण फक्त 2ची कसोटी लक्षात ठेवली तरी चालेल. 5ची कसोटी बघा कशी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असेल त्या संख्येला 5 भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिते 15, 10. बघा एकक स्थानावर 0 किंवा 5 आहे, या संख्येला 5 भाग जाणारच आहे. देऊन दाखवते. ही संख्या कितीही मोठ्या असो, बघा 105, 150 कितीही मोठ्या असो, या संख्येला 5 भाग जाणार आणि निशेष भाग जाणार.
बघा 15ने देऊन दाखवते मी. 5ने भाग, 5 त्रिके 15 पूर्णपणे भाग गेला आणि बाकी शून्य आली. हे बघा एकक स्थानावर 5 किंवा 0 असेल त्या संख्येला 5 न भाग जातो. ठीक आहे. 5 दोन्ही 10, खाली आले 5, 5 एके 5, खाली आले 0 आणि 5 0 0. ठीक आहे. 210 आलं. तर एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जातो. सेम अशी 10ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 असेल. इथं 5ची अट नाही आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल त्याला 5 न भाग जाते आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्याला 10 न भाग जाते. 11ची कसोटी बघूया. तर 11ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या समस्थानचा आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक, तर हे मी करून दाखवते तेव्हा आपल्याला कळेल की अंकाच्या बेरजेतील फरक काय असते आणि समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज काय असते. अंकाच्या बेरजेतील फरक 11 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 11 न भाग जातो. इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता बघा समस्थान कोणतं आहे. समस्थान आहे 9. समस्थान म्हणजे दुसरा स्थान, चौथा स्थान, 6वा स्थान. समस्थान आहे हे बघा पहिला स्थान, दुसरा स्थान. आता तिसरा विषम स्थान झाला, चौथा स्थान. आता यांची बेरीज म्हणजे 9 आणि 2. ठीक आहे. यांची बेरीज आली आपली 11 आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे 5 + 1 हे विषम स्थान, 5 1 आणि 5 परत. ठीक आहे. 5 1 आणि 5. ठीक आहे. यांची बेरीज करू. 6 आणि 5 झाले 11 आपले. आता दोघांची बेरीज 11 झाली. यांच्यातील फरक म्हणजे 11 मधून 11 गेले 0. ठीक आहे. तर यांची बेरीज जर 0 असेल किंवा 11 न भाग जाणारी असेल तर या संख्येला 11 न भाग जातो. म्हणजे या संख्येला 11 न भाग जातो. एक एक्झाम्पल अजून मी करून दाखवते आपल्याला. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे 62909. आता बघा समस्थानच्या अंकाची बेरीज करते मी. तर जसं 2 आणि 0 इथे 2 आले. आता विषमस्थानच्या अंकाची बेरीज करते 6 9 आणि 9. तर 6 + 9 + 9. ठीक आहे. 9 आणि 9 18, 18 आणि 6 24. आता बघा यांच्यातील फरक म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 24 - 2 यांच्यातील फरक 24 मधून 2 गेले ते आले 22. आता मला सांगा 22 हे 11च्या पटीत आहे किंवा 11च्या पहाड्यात येणारी संख्या आहे. तर जर ही संख्या अशी आपल्याला मिळाली असेल तर या संख्येला 11 न भाग जातो. तर अशा काही महत्त्वाच्या कसोट्या लक्षात ठेवायच्या विद्यार्थ्यांनी. आणि सरासरी कशी काढायची तर ते मी सांगते. तर सरासरी काढण्यासाठी जर आपल्याला कोणत्याही संख्या दिलेल्या आहे तर फॉर एक्झाम्पल मी संख्या घेते 1, 3, 2, 5. जर अशा संख्या दिलेल्या आहेत तर त्या ज्या संख्या आहेत त्यांना काउंट करायचं आणि त्याच्याच नंबरनं डिवाईड करायचं तर आपली सरासरी निघेल. जसं इथे 1 + 3 + 2 + 5 करणार आहे मी इथे. 1 + 3 + 2 + 5 याला भाग द्यायचा. तर या संख्या किती आहेत 1 2 3 4 याला भाग जाणार आहे 4नं. जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येनं भाग द्यायचा. ठीक आहे. तर 4 4 आणि 2 6, 6 आणि 5 11. 11नं 4ला भाग द्यायचं आहे. पॉईंटमध्ये येईन हा. ठीक आहे. तर इथे मी डिवाईड करून दाखवते. 11ला 4नं भाग द्यायचं आहे. 4 2 8 इथे आले. ठीक आहे. आणि 11 मधून 8 गेले आपले 3 उरले. 3 वर 0 इथे पॉईंट येणार आहे. 2.28 इथे 2 आले. 2 येणार आहे. 2 वर 0 4 5 20 2.75. ठीक आहे. तर अजून एक क्वेश्चनची सरासरी मी करून दाखवणार आहे इथं. जसं 2, 4, 3, 9, 5 अशा संख्या घेतल्या तर या संख्येला कशानं भाग जाणार आहे 2 + 4 + 3 + 9 + 5 प्लस करायची आणि याला डिवाईड करायचं 1 2 3 4 5 या अंकानं. ठीक आहे. 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 9 18 आणि 5 झाले आपले 23. 23ला 5नं डिवाईड करायचं तर हा पॉईंटमध्ये येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सरासरी काढायची आहे. 5 चोक 20 आले इथं. 3 उरेल. 3 वर 0 5 सका 30. ठीक आहे. तर 4.6 ही आपली सरासरी आली. सरासरीचं आणखीन काही डिटेल आणि आणखीन काही एक्झाम्पल मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.